रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साबळे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज मी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं घर दाखवतोय, कारण त्या घरामध्ये जर तुम्ही आलात तर खूप चांगल्या वाईब्स तुम्हाला मिळतात. आणि विशेष म्हणजे घर जे आहे खूप चांगल्या पद्धतीनं फर्निश केलेलं आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट म्हणजे घरामध्ये प्रकाश खूप चांगल्या पद्धतीचा आहे, वारं घरामध्ये खूप चांगल्या पद्धतीचं आहे. आणि जो व्ह्यू वाईज जर विचार केला तर व्ह्यू पण खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा आहे. नॉर्मली अशा पद्धतीचा व्ह्यू मिळायला थोडा त्रास होतो. समोर बघितलं तर बिल्डिंग आहे, पण मधला जो पॅच आहे तो सगळ्या बंगलोंचा पॅच आहे. आणि त्याच्यामुळे दुसऱ्यांचाही स्विमिंग पूल आपल्याला आपल्या घरामधनं नक्की दिसतो. आणि सगळ्यात अजून चांगली गोष्ट जर तुम्हाला बघितलं तर मेट्रो स्टेशन फक्त 3 मिनिटाच्या अंतरावरती, डीमार्ट फक्त 3 मिनिटाच्या अंतरावरती, ठाणा स्टेशनपासून मात्र 8 किलोमीटर अंतरावरती कॉस्मॉस ज्वेल नावाचं खरं कॉम्प्लेक्स आहे. आणि ते खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं कॉम्प्लेक्स आहे, जे येऊरच्या डोंगराला लागून असणारं कॉम्प्लेक्स आहे. आणि तिथेच हा जवळजवळ 630 कार्पेट असणारा, सांगायला 630 कार्पेट आहे, पण जर तुम्ही जागा बघितली तर वेस्टेजच नाही आहे. माझ्या हिशोबाने तसं 680 कार्पेट व्हायला पाहिजे, पण 630 कार्पेटचा हा फ्लॅट असणार आहे. आणि याच्यासोबत आपल्याला एक कार पार्किंग मिळणार आहे. तर अशाच पद्धतीचा हा 2 BHK खरं मी दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि फ्लॅट जर बघितला, ग्राउंड प्लस तशी 20 माळ्याची बिल्डिंग आहे आणि 20च माळ्यावरती असणारा हा फ्लॅट 2 BHK असणार आहे. घराच्या बाहेर जाताना हा साऊथ फेसिंगचा फ्लॅट आहे आणि आतमध्ये जाताना नॉर्थ फेसिंगचा फ्लॅट आहे. जर आपण घराच्या बाहेर आलो तर ही लॉबी आहे. लॉबी बाकी एवढी मोठी आहे की तुम्हाला मोठमोठे काही कार्यक्रम तुमचे घरामध्ये असतील तर त्या कार्यक्रम तुम्हाला असे वेगळे करायची गरज नाही. तुमच्या ह्या लॉबीमध्येच तुमचे कार्यक्रम होतात. थोडक्यात आत्ताच हनुमान जयंती झाली, तर हनुमान जयंतीचा कार्यक्रम ह्या लॉबीमध्येच झाला होता. एवढी मोठी याची लॉबी आहे. पुढे 2 घरं आहेत, ह्या साईडला 2 घरं आहेत, त्या साईडला 2 घरं आहेत आणि त्या साईडला टोटल 6 फ्लॅट एका फ्लोअरवरती असणार आहेत. 3 लिफ्ट पण असणार आहेत. सिक्युरिटी वाईज पण ओके आहे. कासवडली पोलीस स्टेशन बाजूलाच आहे. राहिला प्रश्न, हे मालक, ह्या मालकाने इतकं चांगलं आणि पद्धतशीर फर्निचर केलेलं आहे की त्यांचं हे खूप मोठं असं यांचं शूरॅक आहे, जे नव्या आणि चांगल्या वापरात येणारं फर्निचर तुम्हाला मिळणार आहे. शूरॅकनंतर तुम्हाला शू घालण्यासाठी त्यांनी सिटिंग अरेंजमेंट केलेली आहे. हे त्यांचं खरं तसं घर आहे, ज्याला सेफ्टी डोअर म्हणा, इकडे डिझाईन म्हणा, हे सुंदर चांगल्या पद्धतीचं केलेलं आहे. वास्तू कन्सल्टंटला बोलून वास्तूची सर्व पूजापाठ जी करायची होती तीही केलेली आहे. आणि सगळ्यात चांगली गोष्ट आहे, यांना ही जी इथं जो हा एरिया आहे, जर तुमच्याकडे डॉग प्रेमी असतील, काही प्राणीप्रेमी, पक्षीप्रेमी जर असतील तर त्यांच्यासाठी एवढी मोठी ही जागा आहे. ही जागा आहे जे स्टोरेज म्हणून, जरी त्यांनी आता सध्या स्टोरेज म्हणूनच वापरतात, तर एवढी मोठी जागा ह्या घरामध्ये म्हणजे आउट ऑफ द वे आहे. कारण की ती काय फ्लॅटच्या आतमध्ये नाही आहे, पण सध्या हे यांना वापरायला बाकी एवढी जागा नक्की मिळते. तुम्ही तुमचं स्वतःचं कुलूप ह्या ठिकाणी लावू शकता. नंतर ज्यावेळेला आपण घराच्या आतमध्ये इन करतो त्यावेळेला बाकी तुमच्या घरामध्ये जर आलात तर खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं डेकोरेशन आहे. ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, फिक्स जे काय फर्निचर आहे असंच राहणार आहे. TV, फ्रीज, वॉशिंग मशीन हे घेऊन जातील. पण मग तुम्ही जर वरती बघितलं तर फॉल सिलिंग खूप चांगल्या पद्धतीचं आहे. अधिक जर तुम्ही भिंती वगैरे जर बघितल्या तर रंगरंगोटीची थोडीफार गरज टचअपची असणार आहे, पण सजवलं बाकी एक नंबर घर. नंतर तुम्ही बघितलं वरती फॉल सिलिंग किंवा साईडला ज्या ज्या गोष्टी त्यांनी ज्या पद्धतीनं बनवलेल्या आहेत त्या बाकी बारीक सारीक विचार करूनच खरं बनवलेलं आहे. कारण जर तुमच्या घरामध्ये कोणी काम करणं, आता घर घेतलं आणि त्याच्यानंतर काम करायची गरज वगैरे, तर मला असं वाटतं ह्या घरामध्ये खरोखर काय काम करायची गरज नसणार आहे. त्यांनी टेक्निकली इथे मस्तपैकी बसण्यासाठी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीची जागा केलेली आहे. वरती व्यवस्थित सजून वगैरे सगळं ठेवलेलं आहे. आणि मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे असं व्ह्यू पण खूप सुंदर आहे, जिथनं तुम्हाला सगळं सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं दिसतं. आणि ह्या साईडला जर तुम्ही आला तिथे TV युनिट आहे, मस्तपैकी चांगल्या पद्धतीचं TV युनिट बनवलेलं आहे. इथं फक्त हे TV काढून घेऊन जातील, तुमची TV नवीन लागेल. नंतर ज्यावेळेला तुम्ही पॅसेज बघणार ते पॅसेज पण खूप मोठा नक्की दिसतो. आणि जर पुढे आलात तर त्यांनी इथे केवढं मोठं फ्रीज आहे जे त्यांनी ठेवलेलं आहे. जागा थोडक्यात मला हे सांगायचे की एवढी मोठी जागा आहे. एल शेपमध्ये खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं किचन आहे. वरती स्टोरेज पण चांगलेलं आहे. ही जी खिडकी आहे या साईडला, ह्या खिडकीतनं ज्यावेळेला हवा येते तर खूप चांगलं ह्या घरामध्ये तुम्हाला नक्की वाटणार. ह्या साईडला त्यांनी आपलं किचन किंवा गॅसची पाईपलाईन वगैरे सुंदर आणि नीटनेटकी आलेली असणार आहे. अशा पद्धतीचं खरं किचन होतं. ज्यावेळेला आपण किचनच्या पुढे जातो त्यावेळेला ह्या साईडला एक कॉमन बेडरूम आहे. कॉमन बेडरूम आहे, पण बेडरूमची साईज पण जर तुम्ही बघितली तर किती मोठं कपाट आहे जे त्यांनी इकडे ह्या साईडला स्टोरेजसाठी केलेलं आहे. अधिक एक बेड लागलेला आहे. अधिक ह्या साईडला परत एक कपाट आणि मंदिराचं सुविधा यांनी ह्या साईडला पण केलेलं आहे. भगवंताचं मंदिर त्यांनी इथे ठेवलेलं आहे खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचं. आणि त्याच्यानंतर आपल्या रूममध्ये एवढी मोठी जागा परत उपलब्ध राहते. वरती फॉल सिलिंग जरी बघितलं तेही चांगल्या पद्धतीने केले. इथं परत बसण्यासाठी खूप सुंदर अशी त्यांनी जागा करून दिलेली आहे, जिथनं तुम्ही जर खाली बघितलं तर तुम्हाला
स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम हे सगळं व्यवस्थित. ह्या कॉम्प्लेक्समध्ये तर जर बघितलं तर स्विमिंग पूल, क्लब हाऊस, जिम ह्या सगळ्या गोष्टी उपलब्ध आहेत. मेंटेनन्स 4,000 रुपये ह्या फ्लॅटचा असणार आहे. तर मला असं वाटतं बिल्डिंगला ओसी आहे, CC आहे, सोसायटी पण झालेली आहे आणि त्या सगळ्याच गोष्टींचं जरी आपण बघितलं तर त्यांनी सगळ्या सुखसुविधा करून खरं ठेवलेल्या आहेत. तर पुढे जर आल्यानंतर आपण बघितलं तर इथे एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट आहे जे कॉमन असणार आहे. ते इथं जर तुम्ही बघितलं तर किती मोठी जागा हे पण बघा, कारण की इथे एवढं मोठं बाथरूम. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही इकडे आलात तर इथे परत तुमच्या वेगळं असं स्टोरेज बनवलेलं आहे, जे तुमचं स्टोरेज वॉशिंग मशीनसाठी, कपडे वाळवण्यासाठी असं सुव्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं जागेचं मॅनेजमेंट इथे त्यांनी करून ठेवलेलं आहे. अशा पद्धतीचं हे तुमचं कॉमन वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट होतं, जे खरोखर खूप मोठं नक्की असणार आहे. नंतर राहिला प्रश्न, आपण ज्यावेळेला शेवटच्या बेडरूमकडे जातो तर शेवटचं बेडरूम जरी तुम्ही बघितलं तर हेही खूप प्रशस्त आणि चांगल्या पद्धतीचं आहे. जर तुम्ही इथे आला तर फॉल सिलिंग प्रॉपर केलेलं आहे. आता बेडची साईज जर तुम्ही बघितलं तर खूप मोठा असा बेड लागलेला आहे. बेड लावून पण तुम्ही बघितलं तर इकडे एक कपाट पण आहे, स्टोरेज पण आहे, अधिक इथे जवळजवळ 2 ते 3 फूट जागा परत वापरायला पण मिळते. नंतर पुढे आल्यानंतर तुम्ही कपाट बघू शकता. कपाटाच्या ह्या साईडला जर आपण आलो तर इथं त्यांनी परत एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट हेही खूप मोठं नक्की आहे. कारण याची पण साईज जर बघितली तुम्हाला जाणवेल की बाबा याची पण साईज खरोखर चांगल्या पद्धतीची मोठी नक्की आहे. अशा पद्धतीचं खरं सुंदर हा फ्लॅट आहे. ज्या मंडळींना वेळ नाही आहे, त्यांच्याकडे वेळेचा अभाव कमी आहे काम करण्यासाठी, तर मला असं वाटते हा फर्निश फ्लॅट खूप चांगला नक्की असू शकतो. आणि नंतर जर तुम्ही इथे बघितलं तर इथे AC म्हणा, खाली स्टडी टेबल अधिक TV ह्या त्या सगळ्या गोष्टी सेट करून परत इथं जर तुम्ही बघितलं तर इथे त्यांनी एक ड्रेसिंग टेबल चांगल्या पद्धतीचा सेट केलेला आहे. बेड लागून परत इथे परत 3-4 फूट जागा, परत ह्या साईडला परत स्टोरेज. म्हणजे जागेचा जो अचूक ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या गोष्टी हव्यात त्या एकदम पद्धतशीरपणे सेट केलेल्या आहेत. अधिक मग त्यांनी हे जे ग्रिल लावलेलं आहे, ह्या ग्रिलला पण त्यांनी अशा पद्धतीचं खाली कव्हर केलं की तुम्ही ह्याच्यात उभं राहून तुमचे कपडे वगैरे त्या गोष्टी परत जरी ठेवायच्या म्हणलं तरी चालतील. अधिक जर व्ह्यू तुम्ही बघितला तर हा पण व्ह्यू सुंदर आणि चांगला तुम्हाला तुमच्या घरामधनं बाकी नक्की दिसतो. बाजूला जर बघितलं तर तुमचं हे समोर जे आहे हे पोलीस स्टेशन आहे, कासवडली पोलीस स्टेशन. हे तुमचं डीमार्ट आहे आणि हे त्यांचं मेट्रो स्टेशन आहे. अशा पद्धतीचा हा सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा खरं फ्लॅट आहे. जर तुम्हाला अशा पद्धतीचा फ्लॅट हवा असेल तर मला असं वाटतं आम्हाला तुम्ही फोन करा. आणि जर ह्याच्यामध्ये तुम्ही 10% डाऊन पेमेंट केलं, 90% लोन घेतलं, किंवा जर तुम्ही 20% डाऊन पेमेंट केलं आणि जर तुम्ही 80% तुम्हाला लोन घ्यायचं, ती गोष्ट इथं शक्य नक्की असणार आहे. कारण की बिल्डिंगला OC, CC, सोसायटी ते सगळं लीगल प्रावधान व्यवस्थित पद्धतीनं केलेलं आहे. तर राहिला प्रश्न आता ह्या किमतीचा, तर हे जे मालक आहेत ह्या मालकांना सध्या अपेक्षित किंमत 1,70,00,000 रुपये त्यांनी सांगितलेली किंमत आहे. पण तुमचं पेमेंट किती फास्ट आहे किंवा किती स्लो आहे, पेमेंट आपलं कसं मिळणार, ह्या सगळ्या गोष्टींचा ते सारासार विचार करणार की बाबा कोण मला व्यवस्थित पेमेंट देते. आणि त्याच्यानंतर मात्र याच्यात निगोशिएशन होणार आहे. निगोशिएशन खूप काय होणार आहे असं नाही आहे, पण थोड्या प्रमाणात काही ना काही चांगलं नक्की होऊ शकतं. समोरचा जर व्यवस्थित माणूस असेल तर त्या पद्धतीने इथं निगोशिएशन मात्र नक्की होईल. आणि याची किंमत सांगताना त्यांनी 1,70,00,000 सांगितलेले, त्याच्यात आपण कमी करण्याचा प्रयत्न करू. अशाच पद्धतीचे नवे, जुने आणि वेगळ्या पद्धतीचे आमचे घरं आपण सगळ्यांनी बघत राहा. आणि तेवढं जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स पण करा, कारण की त्याच्यावरती आमचं पण थोडंसं अवलंबून आहे की बाबा काम चांगलं होतं आहे म्हणून ते सबस्क्रायबर्स करा. आणि जास्तीत जास्त व्हिडिओ आमचे बघत राहा. ह्या फ्लॅटसाठी नक्की फोन करा. तुर्तास थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.